तुम्हाला एसआयआर फॉर्म भेटला आहे किंवा तुम्ही बीओलो कडे जाऊन तुम्ही एसआयआर फॉर्म भरला आहात. पहा, तुम्ही एसआयआर फॉर्म भरून दिला आहात की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एसआयआर फॉर्म फिलिंग चालू आहे. एसआयआर फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुमचं मतदार यादीतून नाव कमी सुद्धा होऊ शकतं, हे तुम्हाला माहिती आहे. एसआयआर फॉर्म भरण्यासाठी तुमच्या गावातील बीओलो कडे जायचं आहे किंवा बीओलो तुमच्याकडे येणार आहे आणि एसआयआर फॉर्म ऑफलाईन पद्धतीने तुम्ही भरून देऊ शकता. आता हा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, शेवटपर्यंत राहा, तेही सांगतो. ऑनलाईन पद्धतीनेही आणि ऑफलाईन पद्धतीने. पहा, आता तुम्ही फॉर्म भरून तुमच्या बीओलो कडे जमा केलेला आहात, तर तो फॉर्म नेमका भरला आहे का नाही हे कसं तपासायचं तेही तुमच्या मोबाईल मध्ये. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. त्यासाठी तुमच्याकडे पहा, हे तर नको आहे पण यामध्ये सेफ राहतं ते म्हणजे तुमचं मतदान कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड. तर हे तुम्ही घेऊ शकता, लिंक प्रोडक्ट मध्ये देतोय. तर यामधील मतदान कार्ड खूप महत्वाचं आहे, कारण यामध्ये आपला इलेक्शन नंबर असतो, तो कुठे असतो ते पण सांगतो, किंवा तुमच्या एसआयआर फॉर्म मध्ये सुद्धा आहे. तर पहा, तुम्हाला कोणत्या एका ब्राउझरवरती यायचं आहे आणि वेबसाईट टाकायची आहे voters.eci.gov.in. पहा, इथे वेबसाईट आहे. ती वेबसाईट तुम्ही इंटर केल्यानंतर इथे 3 बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. फिल इन्युमेंटर फॉर्म या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, इथे आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा इपिक नंबर, आता या मतदानच्या वरती फोटोच्या वरती इपिक नंबर असतो, तो इथे टाकायचा आहे. आणि पहा, इथं ओटीपी सेंड करायचा आहे. आता तुमचा जाणार नाही का, तुम्ही रजिस्टर्ड नाही आहात. यासाठी साइन अप पर्यायावरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा फिल करून कंटिन्यू करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुमचा इपिक नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. पहा, रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या साइट वरती या, फिल इन्युमिनेशन फॉर्म वरती क्लिक करा. आता तुमचा इथे मोबाईल नंबर हा कॅप्चा फिल करा आणि रिक्वेस्ट ओटीपी पर्यायावरती क्लिक करा. रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर पहा, ओटीपी गेलेला आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती. तो इंटर ओटीपी वरती क्लिक करून फिल करा आणि व्हेरीफाय अँड लॉग इन पर्यायावरती क्लिक करा. आता पहा, तुमच्या समोर स्टेट निवडायचा आहे. इथून महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या आणि इथे आपल्याला आपला इपिक नंबर टाकायचा आहे. तुमचा इपिक नंबर इथे एंटर करा आणि इथं सर्च करा. सर्च केल्यानंतर पहा, इथं तुम्हाला युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर बीएलओ. म्हणजेच काय, पहा, तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिटेड झालेला आहे. म्हणजे काय, पहा, इथे तुमचा हा एसआयआर फॉर्म आहे, तो भरून तुम्ही साइन करून दिलेला आहात. हा फॉर्म बीओलोनी तुमचा ऑनलाईन केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सबमिटेड असा मेसेज शो होतो आहे की पहा, युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, म्हणजे सबमिटेड झालेला आहे. आणि आता तुम्हाला पहा, तुम्हाला तुमचं जे की मतदान कार्ड नंबर मी सांगितलेला होता तो तुम्हाला या फॉर्म मध्ये सुद्धा आहे, जो की मतदाराचे नाव, मतदार ओळख पत्र क्रमांक, जो की तुम्हाला एसआयआर फॉर्म मध्ये सुद्धा भेटलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन बीओलोने केलाय का तो चेक करू शकता. आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो कसा, हा व्हिडिओ इथे देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या फॉर्म भरायचा आहे तर तो व्हिडिओ इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला दोन्हीही व्हिडिओ देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर प्रोडक्ट लिंक मध्ये देण्यात आलेलं आहे, जसं की आपल्याला कार्ड वगैरे सेफ ठेवता येतात. तर अशा पद्धतीने घर बसल्या तुम्हाला तुमचं एसआयआर फॉर्म ऑनलाईन झालाय की नाही ते चेक करायचं आहे. धन्यवाद.